स्पर्धा तब्बल 1 लक्ष प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं. आणि महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्राची एकच व्याख्या आपण करत असतो. महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या ऐल तीराचा भक्तीच्या पैल तीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या जीवाला पेटविणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात घोंगावणाऱ्या वादळाचा छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रातील ही मानाची स्पर्धा आहे शेंद्रून प्रीमियर लीग 2024. काय राजा घडलाय महाराष्ट्रामध्ये, त्या राजाचा इतिहास देखील तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पहिला चेंडू खूप सुंदर बघायला मिळाला, गोलंदाज मिस्टर भावेश दळवे याच्या माध्यमातून खूप सुरेख आणि अद्वितीय स्वरूपात गोलंदाजीचं पृथक्करण. फुलटॉस चेंडू ऑन साइडला, सुंदर फटका, चेंडू सरळ निघून जातोय. पंचांचे संकेत सीमा रेषा पलीकडे, गुड शॉट ऑफ क्वालिटी, सुपर बॅटिंग, चौकार. दोन चेंडू फेकून झालेले आहेत. पहिला चेंडू डॉट आणि तदनंतर सुरेख चौकार. ओम पाटोळे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या कॉमेंट्री स्टुडिओ जवळ. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पण एकदा लाऊड अपील, हाऊ इज दॅट असा कॉल त्या ठिकाणी ऐकायला मिळतोय. खूप सुंदर सकारात्मक ऊर्जेचं अभिसरण सर्व खेळाडूंमध्ये, हे आवश्यक देखील आहे. कारण क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. येथे एकी हेच बळ, युनिटी इज अ स्ट्रेंथ. आणि ते एकीचं बळ 11 खेळाडूंमध्ये असणं आवश्यक आहे. मी आहे म्हणून माझा संघ आहे हा गैरसमज कधीच बाळगू नका. संघ आहे म्हणून माझं अस्तित्व आहे हा समज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पुनश्च एकदा बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे जमिनीलगत हा चेंडू वाईट बॉल. पंचांचे संकेत त्या ठिकाणी पोहोचले जात आहेत. खराब चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर एका सामन्यात. चला, थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या, एकंदरीत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून ऑफिशियल्स आपण यावं निरीक्षण आणि परीक्षण करण्याकरिता. हा वाईट चेंडू आहे अथवा नाही, हा परफेक्ट डिसिजन आपण ऑन फील्ड पोहोचवायचा आहे. 2006 मध्ये तो किस्सा घडला होता कोलंबोच्या मैदानामध्ये. मोहम्मद सामी हा गोलंदाज आहे पाकिस्तान संघाचा, जो भूतपूर्व गोलंदाज, आणि त्याने एका वन डे मॅचमध्ये एका षटकामध्ये 5 वाईट चेंडू हाताळले होते. थर्ड अंपायरचा डिसिजन पोहोचला जातो या ठिकाणी. वाईट बॉल, खराब चेंडू चे संकेत थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा परफेक्ट डिसिजन पोहोचला जातोय. आणि नको असलेला विक्रम त्याने आपल्या नावावरती केला होता. खराब चेंडू, अतिरिक्त धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल. वाईट बॉल. दोन्ही संघांसाठी केवळ एकच रिव्ह्यू आहे. आणि यावेळेस मात्र आपण पाहू शकाल रूल्स अँड रेग्युलेशनच्या अनुषंगाने आपला हक्काचा रिव्ह्यू मात्र गमावला 6 स्टार कल्याणी या संघाने. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचले ती 9 या अंकावर. पहिल्या षटकामधील ऑफिशियल स्वरूपात 4 चेंडू फेकून झालेले आहेत. चला, स्पीडअप करायचं आहे खेळाला. कुठल्याही प्रकारे जास्त वेळ खर्च करू नका. फटाक्यांची आतषबाजी होते कारण दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत शेंद्रून प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत.
अष्टविनायक किराणा मार्टचे सर्व आदरणीय सन्माननीय बाळू विषे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संघांचे किट ज्या व्यक्तिमत्वाने सौजन्य केलेले आहे असं दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाळू विशे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं मनस्वी स्वागत करत आहोत चंद्रन प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामामध्ये. जबरदस्त म्हणतात ना की यावेळेस पण पाहू शकाल फलंदाजाला आणि यष्टीरक्षकाला हुलकावणी देणारे चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे दाखवलं होतंय. असं म्हटलं जातं की सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही आणि खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व बाळूदादा विषय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांनी तब्बल 4 संघांचे टी शर्ट सौजन्य केलेले आहेत चंद्रन प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता. पुनश्च एकदा साहेब आपलं मनस्वी स्वागत आहे या क्रीडांगणामध्ये क्रिकेटच्या मोहक मायानगरीमध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर 17 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक अत्यंत महागडं बघायला मिळालं ते भावेश दळवी याच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 17 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रशांत स्मृती टेंबरे संघाकडून चांगली सुरुवात 6 चेंडूंमध्ये 17 धावा कुठून काढलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या बंधनाचा यथोचित फायदा उचललेला आहे आणि 17 धावा या फलकावर. 17चा आकडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारच महत्त्वपूर्ण गणला जातो कारण 17 फेब्रुवारी 1984 हा जन्मदिवस आहे अब्राहम बेंजामिन डी विलियर्स या खेळाडूचा ज्याने 18 जानेवारी 2015च्या दिवसामध्ये केवळ 31 चेंडूंमध्ये वॉन्डरर स्टेडियम जोहान्सबर्गच्या मैदानात 100 धावा कुठून काढल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः लोटांगण टाकलं होतं आणि जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरील एकदिवसीय फॉर्मॅटमधील वेगवान शतक हे केवळ 31 चेंडूंमध्ये आपण पाहिलं होतं. ते अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स याच्या बॅटमधून ऐतिहासिक किस्सा त्याच्या माध्यमातून मिस्टर 360 डिग्री म्हणून तो ओळखला गेला आणि त्या 17 धावा पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील अद्वितीय पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सौरभ सापळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती गोलंदाजाकडे. असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये की पहिलं षटक एखादा गोलंदाज आपल्या संघामधील जर महागडा ठरत असेल तर मग येणाऱ्या गोलंदाजावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते धावा कव्हर करण्याची, धावांना अंकुश लावण्याची आणि विकेट घेण्याची. ती रिस्पॉन्सिबिलिटी आता सौरभ सापळे या गोलंदाजावर. येथे मात्र मिस टायमिंग आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या परिक्षेत्रामध्ये सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. महत्वपूर्ण मोहरा या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज मिस्टर सचिन सातपुतेच्या खेळीस पूर्ण विराम. गॉन. आदरणीय सन्माननीय बाळूदादा विषय या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आदरणीय राम पाटोळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सरांचा शुभ सन्मान करावायचा आहे. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आदरणीय मालू विषय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. रिटायर्ड PSI ऑफिसर आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य व्यासपीठावर. साहेब आपण आलात म्हणून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शोभा आलेले आहे. आम्ही आपले हृदयपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. रिटायर्ड PSI ऑफिसर आदरणीय सन्माननीय मालू विषय साहेब या ठिकाणी ज्यांनी तब्बल 4 संघांना किट स्पॉन्सर्ड केलेले आहेत. सरांचे मनापासून अंतःकरणापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. यावेळेस पंच इंटरेस्टेड आहेत. विमर 1 नो बॉलचे संकेत. चेंडू मात्र लॉंग लेग परिक्षेत्राच्या अगदीच पलीकडे निघून जातोय. सीमारेषा पार चौकार. धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला तर प्रोग्रेस कार्डवर या ठिकाणी वेगाने धावफलक जाऊन पोहोचलाय.
22 या अंकावर पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय संजयजी पाटोळे सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. राम पाटोळे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. 23 ऑन बोर्ड, 23 धावा फलकावरती. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने बाउंड्री पट्टी ज्यांनी सौजन्य केलेले आहे असं हे दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. ते रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुंदर पद्धतीने प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतोय. आणि तत्पूर्वी धावांचा आलेख हलकासा उंचावला जातो, तो जाऊन पोहोचतोय 24 या अंकावर. 24 ऑन बोर्ड, षटक क्रमांक 2 मधील अधिकृत 3 चेंडू हाताळून झालेले आहेत आणि 3 चेंडूंच्या समाप्तीखेर धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या अंकावर. 24 ऑन बोर्ड, शेंद्रून प्रीमियर लीग 2024चा हा रणसंग्राम, महाथरार, महासंग्राम, क्रिकेटचं कुरुक्षेत्र, क्रिकेटचं परिपटल, क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर सौरभ. शॉर्ट प्लेनचा चेंडू आहे, जबरदस्त पद्धतीने भिरकावून देण्याचं टेम्पटेशन, परंतु त्या मोहामध्ये बळी पडलाय फलंदाज. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल मिस्टर समीरच्या माध्यमातून अद्वितीय झेल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेला आहे. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला कॉन. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. 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 विकेट डाऊन होतोय. धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला तर फलकावर आतापर्यंत 24 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत असे आदरणीय वैभवजी पाटोळे, चंद्रन प्रीमियर लीग चे सचिव महोदय दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत करीत आहोत. मुख्य व्यासपीठावर सरांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम सर. SPL च्या माध्यमातून आणि या स्पर्धेकरिता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 50,000 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री नवनीत अशोक पाटील आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत वैभव हरिभाऊ पाटोळे यांच्याकडून सौजन्य करण्यात आलेला आहे. दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक डाव इझिली डन होतोय आणि एकेरीच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतंय ते परफेक्ट आपण पाहू शकाल. 26 या अंकावर 2 षटकांचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावर 26 धावा. 26 ऑन बोर्ड. आमच्या मुख्य व्यासपीठावर एकापेक्षा एक दिग्गज व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत. आदरणीय मालू विशे साहेब, अष्टविनायक किराणा मार्टचे सर्वेसर्वा, रिटायर्ड PSI ऑफिसर आदरणीय संजय दादा पाटोळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष प्रेसिडेंट राम पाटोळे यांचे बंधू आणि त्यांच्या साथीने आदरणीय सन्माननीय वैभव हरिभाऊ पाटोळे साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य केलेलं आहे. दानशूर स्वरूपाची हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण त्याची ही रुजून आली पाती. फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. बाळाच्या चिमण्या ओठांतून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. नदीच्या काठी सजण्यासाठी गाणे गात झुरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती.
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, येथील पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. काय सुंदर कविता आहे आणि खऱ्या अर्थाने ही कविता मात्र आम्ही समर्पित करीत आहोत या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना. आदरणीय वैभव हरिभाऊ पाटोळे साहेब, आदरणीय माळू विशे साहेब आणि आदरणीय संजय पाटोळे साहेब, ज्यांनी खुल्या मनाने दिलदार मनाने या स्पर्धेसाठी भरघोस असं आर्थिक सहाय्य प्रदान केलेलं आहे. तिन्ही व्यक्तिमत्वांना समालोचन कक्षेतून पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन. आता वळूयात आपण सामन्याकडे. साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय जुळून येत नाहीये. तत्पूर्वी धावांचा आलेख मात्र हलकासा उंचावला जातोय. तो प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचतोय. ॲक्युरेट 31. 31 धावा झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये प्रशांत स्मृती टेंबरे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर हळूहळू पुनरागमन करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्टार अळल्याणी. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण पाहू शकाल सुभाष भोईर आणि त्यांच्या साथीने भाई सातपुते. गोलंदाज वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. वाईड इज लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये सुरेख पद्धतीने झेल परिपूर्ण केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. भाई सातपुतेच्या खेळीस पूर्ण विराम. गॉन. सुरेख झेल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. अद्वितीय स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर 31 या अंकावर ठप्प झालेले आहे. आणि झेलच्या विश्वामध्ये जेव्हा आपण डोकावून पाहतो, खरं तर हा सुंदर झेल डीप मध्ये आपल्याला बघायला मिळाला मिस्टर नितीनच्या माध्यमातून. आणि नितीन हा क्षेत्ररक्षक साई स्टार अल्याणी संघाच्या माध्यमातून आठवण करून देतोय महिला जयवर्धनेची, ज्याने वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये 448 एक दिवसीय सामन्यांमध्ये तब्बल 218 झेल परिपूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड एस्टॅब्लिश केला. त्याच्या अगदी खालोखाल दुसऱ्या क्रमांकावरती 375 एक दिवसीय सामन्यांमध्ये रिकी पॉन्टिंग याने 160 झेल परिपूर्ण केले 160. आणि तिसऱ्या क्रमांकाचा विचार जर आपण केला तर नो डाऊट मोहम्मद अझरुद्दीन, ज्याने 334 एक दिवसीय सामन्यांमध्ये तब्बल 156 झेल परिपूर्ण केले. सर्वांची आठवण करून देतो मिस्टर नितीन, ब्रँड ऑफ साई स्टार अल्याणी, ज्याने हा झेल परिपूर्ण केलेला आहे. सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाचं क्षेत्ररक्षण. चला वळूयात पुढील चेंडूकडे. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर हर्षद. ऑन साईडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी मिळेल केवळ एकच धाव. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथ्या चेंडूवर सिंगल. अशा स्वरूपात विश्लेषण राहिलंय ते या षटकाचं. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हर्षद वालिंबे याच्या माध्यमातून यावेळेस खडे खडे खेळला गेला होता आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं होतं बॅकफुटवरून पंच करायचं होतं फलंदाजाला, परंतु चेंडू इतका राईज झाला की थेट मात्र बॅटच्या टॉपवरती येऊन आदळला आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय मिळेल केवळ सिंगल. धावसंख्या एकेरीच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे पुढे जाऊन पोहोचते 33 अंकावर. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक अशी स्पर्धा शेंद्रून प्रीमियर लीग 2024. येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे मनोरंजनाचा धूमधडाका आहे. अशी स्पर्धा पाहायला मिळते. तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली शेंद्रून प्रीमियर लीग शहापूर तालुक्यातील एक ब्रँडेड स्पर्धा. धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवरती ॲक्युरेट 34. 34 धावा. अधिकृत स्वरूपात 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय. ऐकूयात एक सुमधुर संगीत. वळूयात नेक्स्ट ओव्हरकडे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 17 धावा, तदनंतर 12 चेंडूमध्ये 17 धावा. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीअखेर 34 ऑन बोर्ड आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना प्रशांत स्मृती टेंबरे या संघाची स्थिती षटक क्रमांक 4 ला होते. सुरुवात बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सलाम शेख यावेळेस
सज्ज झालेले आहेत साई स्टार अल्याणी या संघाच्या माध्यमातून. 34 ऑन टू दिस स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुनश्च एकदा सुंदर फटका आहे. यावेळेस मात्र वेट अँड वॉच केलं, व्यवस्थित पद्धतीने चेंडूला हाताळलं, न्याहाळलं आणि त्यानंतर बॅटचं ब्लेड ओपन करून ठोकलाय. शेंद्रून प्रीमियर लीग चौकार. सुंदर चौकार मात्र या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकतायत मिस्टर सुभाष भोईरच्या बॅट मधून हा तिसरा चौकार आलाय आणि धावफलक थेट जाऊन पोहोचलाय 38 या अंकावर. वन्स अगेन बॉलर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. इथून कशा रीतीने कमबॅक करेल हे मात्र बघण्यासारखं असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक काऊ कॉर्नर, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग, इष्ट्यांच्या मागे एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. मनगटातील जान, खडे खडे, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6. व्हॉट अ सुपर बॅटिंग. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मिस्टर संदेश सातपुते ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार. सेन्सेशनल बॅटिंग. खळबळजनक फलंदाजीचं पृथक्करण. षटकारासहित प्रशांत स्मृती टेंबरे या अंकावर 44 ऑन बोर्ड. लाऊड अपील होतं. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मध्ये. तत्पूर्वी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट्स. लेग बाईज इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 23. अर्थातच लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी अतिरिक्त धावा फलकामध्ये ऍड होत आहेत. सुरेख षटकार आला होता. त्यानंतर मात्र बॅक ऑफ द हँड स्लोवर वन हलकसं व्हेरिएशन बघायला मिळालं. व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन अ क्रिकेट असं म्हटलं जातं. एका गोलंदाजाचं सर्वात मोठं अस्त्र, शस्त्र आणि ब्रह्मास्त्र काय असेल तर ते आहे व्हेरिएशन. मिश्रणयुक्त गोलंदाजी, संमिश्र गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. मिस्टर सलाम शेख याच्या माध्यमातून. थोडासा महागडा यावेळेस पुनश्च एकदा फलंदाजाने कडेकडे सिलेक्ट केलेला फटका आहे. शॉर्ट पॉइंट परीक्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवरती चांगल्या रीतीने फ्लाय होत असताना पाहायला मिळते. 46 धावा. षटक क्रमांक 4 मधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू उर्वरित स्वरूपात पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये कैलास लकडे आपल्याला पाहायला मिळते. डीजे मास्टर आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. प्रकट दिनानिमित्त शेंद्रून प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपणास लक्ष शुभेच्छा. येणारा काळ आपणास रायगडाची भव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि शिवनेरीची श्रीमंती प्रदान करो हीच आई तुळजाभवानी मातेच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत. वाढदिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचले 47 अंकावर. 4 षटकांचा खेळ फिनिश झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रशांत स्मृती टेंबरे हा संघ जाऊन पोहोचतोय ॲक्युरेट 47 अंकावर. 47 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. वाढदिवसाचं इतकं मोठं महत्त्व का आहे? मैदानाच्या आतमध्ये पाणी चाललंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला ड्रिंक ब्रेक कधी झाला असेल तर ॲक्युरेट 15 मार्च 1979च्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. कॅरी पॅकर नावाचा अवलिया त्याने मात्र पहिल्यांदा ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये नेली आणि तेव्हापासून आपण पाहतो ड्रिंक ब्रेक नावाची संकल्पना ही मात्र क्रिकेटच्या विश्वामध्ये रूढ झाली, आरूढ झाली. आणि तो एक किस्सा आपण पाहतोय. सद्यस्थितीमध्ये पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये
पाणी या शब्दाचा शोध जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने 1744 मध्ये जर्मन वैद्यकशास्त्रज्ञ ॲवाग वाडा यांनी मात्र पाणी या शब्दाचा शोध लावला आणि पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी केली जाते. वाढदिवसाचं विशेष महत्त्व काय आहे, कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी BBC या नेटवर्कशी बोलताना मात्र सांगितलं होतं वाढदिवसाचं महत्त्व. यावेळेस मात्र खडे खडे सुंदर फटका, रोहित शर्माची प्रॉपर आठवी न्यावी, पुलचा फटका, ग्रेट स्ट्रोक रोहित गुरुनाथ शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार, 6 धावा. व्हॉट अ ग्रेट शॉट, सुपर बॅटिंग, सेन्सेशनल बॅटिंग, दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. सुभाषच्या बॅटमधून अत्यंत उपयुक्त 6 धावा आणि षटकारासहित धावफलक मात्र प्रशांत स्मृती टेंबरे संघाचं जाऊन पोहोचलंय 53 या अंकावर, 53 ऑन बोर्ड. BBC नेटवर्कशी बोलताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की वाढदिवस हा असा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी बाळाच्या रडण्याने आई हसलेली असते. नाहीतर उभ्या आयुष्यामध्ये असा कधीच दिवस येत नाही की बाळ रडेल आणि आई हसेल, परंतु ज्या दिवशी बाळाचा जन्म होतो त्या दिवशी बाळ रडण्याने आई हसलेली असते. आणि म्हणूनच वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतायत कैलास लकडे डीजे ऑपरेटर ब्रँड ऑफ शिलत्तर यांचा आज वाढदिवस आहे. पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त अनेक अनेक उदंड लक्ष शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल काय पुलचा फटका आला होता, खास करून सुभाषच्या बॅटमधून अद्वितीय स्वरूपामध्ये त्या फटक्याची निवड करण्यात आली होती. धावांची संख्या जाऊन पोहोचले फलकावरती 54 या अंकावर. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅक टू द पॅव्हिलियन परतत असताना पाहायला मिळतोय. काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कशमकश मुकाबला. एका बाजूने साई स्टार अल्ल्यानी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी स्वरूपात विपक्षात संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रशांत स्मृती टेंबरे 54 ऑन बोर्ड, 54 धावा फलकावर. न्यू बॅटर इन होतोय नवीन फलंदाज मिस्टर राहुल सातपुते, बॅटिंग ॲट नंबर 6, 6व्या क्रमांकावर. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट फटका सजवला गेलाय. कार्पेटला रोल करत मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून येतोय. वाईडिश लॉंग ऑन आणि कावकॉर्नरच्या अगदीच केंद्रबिंदूवर सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं अग्रमानांकित स्वरूपामध्ये. आतापर्यंत या षटकाचा विचार जर आपण केला तर पहिल्या चेंडूवर खूप मोठा फटका आला, तदनंतर 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन्स अगेन बॉलर तयार, चांगला चेंडू होता. बघा, एक जर तुमच्याकडे चांगली लेंथ अँड लाईन असेल, ग्लेन मॅग्राथचे फार सुंदर शब्द आहेत, एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे वेग कमी असला तरी चालेल, परंतु तुमच्याकडे लेंथ, लाईन, पेस आणि मूवमेंट या 4 गोष्टी सॉलिड असायला पाहिजेत. आणि यावेळेस चांगल्या टप्प्याला प्राधान्य दिला गोलंदाजाने. परफेक्ट लेंथ अँड लाईन जर तुम्ही यूज कराल तर क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये गोलंदाज म्हणून तुम्ही तुमचा ठसा उमटवू शकता. त्यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ होता, परंतु कन्वर्ट करू शकला नाही फलंदाज. एक धाव परिपूर्ण होते आणि एकेरीवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल, समाधान व्यक्त करावं लागेल दोन्ही देखील फलंदाजांना. धावांचा आलेख उंचावला जातोय. प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकतायत 57 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 मधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु तदनंतर लागोपाठ आणि पाठोपाठ 4 सिंगल्स आलेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज मिस्टर हर्षद. यावेळेस सुंदर फटका आहे इनसाइड आउटच्या स्वरूपामध्ये. विराट, प्रेम कोहली, अजिंक्य मधुकर रहाणे, श्रेयस संतोष अय्यर कॉपीबुक स्टाईलचा क्रिकेटचं देखणं मादक, अनुवादक, अनुपम निरुपम सौंदर्य दर्शविणारा चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ ग्रेट शॉट, सुंदर फलंदाजीचं पृथक्करण, सुपर बॅटिंग. संदेश सातपुतेचा जलवा. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 61, 61 धावा या फलकावर. या ऐकूयात एक छोटीशी धून, वळूयात सामन्याकडे.
चौकी. 62 ऑन बोर्ड, 62 धावा फलका. स्लॉग ओव्हरला या ठिकाणी होते सुरुवात. शेवटचा आणि अंतिम षटक. प्ले अँड मिस. थोडंसं पुढे येऊन खेळण्याची गरज होती. कधी कधी क्रीजचा तुम्ही वापर कसा करताय खूप महत्त्वपूर्ण गणलं जातं. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये आपण पाहतो खास करून कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि सध्या अगदी मागील 2 ते 3 वर्षात प्रसिद्धीच्या झोतात आलेला अर्थातच प्रथमेश अरुण ठाकरे. ओहो, यावेळेस मात्र जबरदस्त लाजवाब फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. काय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॅटिंग मिस्टर राहुल सातपुते ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार आपण पाहिलाय आणि या फटक्यावर आठवण व्हावी ती प्रथमेश अरुण ठाकरे ब्रँड ऑफ वारेट. सुरुवातीला ज्याने नवी मुंबई प्रीमियर लीग गाजवली, त्यानंतर 10PL मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज ठरला आणि सध्याच्या काळामध्ये वारेट गावाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती ज्याने झळकावलं. क्रीजचा खूप सुंदर वापर करणारा फलंदाज मिस्टर 360 म्हणून त्याची देखील ओळख या ठिकाणी आठवण करून देतोय राहुल सातपुते ब्रँड ऑफ टेम्ब्रे. व्हॉट अ ग्रेट शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 68 या अंकावर. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण. वन्स अगेन बॉलर तयार. लॉफ करायचं होतं. गतीमध्ये कमालीचं परिवर्तन. बॅक ऑफ द हँड स्लोवर 1 हे मिश्रण आवश्यक आहे. चेंज ऑफ पेस मात्र या ठिकाणी आपण अनुभवू शकलात. गोलंदाज शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये मिस्टर नितीन निमसे याच्या माध्यमातून सुयोग्य आणि योग्य मापदंडासहित योग्य मोजमापासहित गोलंदाजीचं पृथक्करण ओघवत्या शैलीमध्ये अमूर्त स्वरूपात सराईत गोलंदाजी. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका फसलाय. डीप स्क्वेअरला परिक्षेत्रामध्ये सुंदर जल परिपूर्ण केला जातोय मिस्टर निलेशच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी. गॉन. धन्यवाद. डिस्क चौकी शेंद्रून प्रीमियर लीग आपण पाहतोय 8वा हंगाम. हे फक्त नाव नाहीये तर शेंद्रून प्रीमियर लीग या नावाचा असा ब्रँड तयार झालाय तो शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय. सलग 6वा दिवस या स्पर्धेचा न्यू बॅटर इन होतोय मिस्टर निखिल सातपुते. फलकावर 69 धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू उर्वरित पाहायला मिळत आहेत. प्ले अँड मिस निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. सॉलिड मॅनेजमेंट. ऑल इज वेल अशा स्वरूपाची स्पर्धा आहे. ब्रँडेड टुर्नामेंट. ज्या स्पर्धेमध्ये तारे आहेत, सितारे आहेत, कमाल आहे, धमाल आहे, धडाका आहे, मनोरंजनाचा धूमधडाका आहे अशी शेंद्रून प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. येथे या निर्जन स्थळी नो मॅन लँड झोनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने पंच देखील षटक समाप्तीचा इशारा त्या ठिकाणी पोहोचता करतायत. इनिंग ब्रेक झालेले आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर. ती एकंदरीत ॲक्युरेट आपण पाहतोय. थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून धावचित करिता. चला या ऑफिशियल्स आपण निरीक्षण तथा परीक्षण करायचं आहे की जर धावचित असेल तर मग ती 1 धाव कपात केली जाईल आणि त्या अनुषंगाने आपण परफेक्ट डिसिजन पोचवायचा आहे. सुरेख स्पर्धा. शेंद्रून प्रीमियर लीग. सॉलिड मॅनेजमेंट, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचं एक फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहायला मिळतं. नॉट आउट करार हा इशारा मात्र या ठिकाणी पोचला गेलाय आणि त्या अनुषंगाने ही धाव मात्र ऍड केली जाईल फलकामध्ये. धावांची टोटल जाऊन पोहोचले ती 71-71 या अंकावर. विजयासाठी 72 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय निर्धारित 6 षटकांमध्ये.
चला यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी ऑफिशियल कॉल कॉमेंट्री स्टुडिओमधून अल्याणी मिलिंद वर्सेस साटगाव. दोन्ही देखील संघांचे संघनायक आपण या नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये. तत्पूर्वी देऊयात डीजेला संधी आणि वळूयात नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्यासाठी दोन्ही देखील कर्णधारांकडे. आई गावदेवी खराब करीत प्रीमियर लीग 2024 या पर्वातील इट इज अ कॉल टेल इट इट्स टॉस जिंकला तो अल्याणीचा कॅप्टनने. सोमनाथजी काळे सरांना विनंती आपण मंचाची शोभा वाढवा. रायझिंग स्टार अल्याणीचा कॅप्टन टॉस जिंकलाय. दादा अगोदर निर्णय काय? क्षेत्ररक्षण असेल आमचं. क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय घेतलाय. या मागे काय रिझन आहे, काय प्लॅनिंग आहे तुमची, काय करायचं एक्झॅक्ट? नक्कीच प्लॅनिंग केलेलेत आम्ही, कारण तर समोरचा संघ आमचा किनवली परिसरातील एक तुल्यबळ संघ आहे, तो चांगला, त्याच्यामुळे आम्हाला प्लॅनिंग करायला लागेल. हॅलो हॅलो. साटगावने आय थिंक पहिला सामना देखील जिंकलेला आहे. तुम्ही पहिला सामना गमावलेला आहे. मला जरूर प्रयत्न करायचा आहे की पहिल्या विजयासाठी ते संघर्ष मोठा करावा लागेल. साटगावकडे तो आत्मविश्वास आहे. त्या आत्मविश्वासाने त्यांनी पहिला सामना जिंकला. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेणार आहात, कोणाला जास्त करून टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल, कारण फार चांगली बॅटिंग ऑर्डर आहे साटगावकडे. नक्कीच त्यांची फलंदाजी 6 ते 7 नंबर पर्यंत चांगली असते आणि नक्कीच आम्ही थोडासा नियोजन केलंय त्यांच्या बाबतीत. कोणत्या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा आहे की त्याने फार चांगली बॉलिंग करावी या मॅच कडून? प्रत्येक संघाकडे 4-5 गोलंदाज असतात, पण तुम्हाला ऍज अ कॅप्टन कोण वाटतंय की कोणता गोलंदाज या मॅच मध्ये चांगली बॉलिंग करेल आणि तो आम्हाला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना विजय मिळवून देईल? आपला विश्वास वालिंबे आमचा लीड मध्ये असतात. थोडा सरावाची कमतरता असल्यामुळे तरी ह्या मॅच मध्ये त्यांनी कॉन्फिडन्स दाखवलेला आहे. आम्ही सध्या त्यांच्यावर जास्त आहे. आणि कोणते यंगस्टर घेऊन या मॅच मध्ये उतरणार आहात? मागच्या मॅचचा देखील जरूर चांगला खेळ झाला, पण शेवट तुम्ही परास्त झाले. काय म्हणाल, कोणत्या यंगस्टर कडून जास्त अपेक्षा या मॅच मध्ये? यंगस्टर दिनेश वालिंबे, समीर वालिंबे, भाई वालिंबे हे सर्व माझे प्लेयर आहेत. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. पहिला सामना जिंकलेला आहे, त्यामुळे आत्मविश्वास आहे जरूर. लीग स्टेजला खेळता सुरुवात 5 मॅचेस मधून पहिला सामना जिंकला, दुसरी मॅच खेळणार आहात. काय म्हणाल या मॅच विषयी? मी टॉस विन झालो असतो तरी पण मी फलंदाजीच घेणार होतो, कारण आम्ही पहिला मॅच फलंदाजीच प्रथम केली होती. आता देखील बॅटिंग करावी लागणार आहे. किती धावा बनल्या तर विजय तुमचा होईल असं तुम्हाला वाटतंय? 70+ करण्याचा आमचा मानस असेल, कारण 70+ हा फायटिंग स्कोर इथे नक्कीच आहे. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. सामन्याला सुरुवात झाली आणि टॉस बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकलाय तो रायझिंग स्टार अल्याणीने. ते करतील नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग साटगावच्या विरुद्ध. इट्स ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स ऐकूयात आपण आपल्या हक्काचा आवाज, आपले स्थानिक समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर सोमनाथजी काळे सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू.
धन्यवाद. थँक्यू सो मच करंजी काळन सर. आणि मनपूर्वक आभार आणि कौतुक करूया. पालघरवरनं आपल्यासाठी या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांची सेवा करतायत प्रतिभा संपन्न समालोचक सन्माननीय दीपेशजी कंटे सर आपल्या सोबत आज सकाळच्या सत्रापासून जोडलेत आणि आपल्या सर्वांच्या सेवेत या ठिकाणी सादर झालेत. या दोनही लाडक्या मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया आणि शहापूरच्या धर्तीवरती पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती. 72 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. साई स्टार अल्यानी संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. बनवायच्या आहेत त्या 72 धावा. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार स्वर्गीय प्रशांत भोयर स्मृती. आम्ही टेंबरे संघाचा गोलंदाज सुभाष भोईर. हा चेंडू चेक केला जाईल. चेंडूची गुणवत्ता तपासतायत सुमितजी आमच्याकडे वळतायत. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून केली आहे. एका धावेची मदत येते अवांतरच्या स्वरूपात. एक सिंगल धावेल धावफलकावरती जोडतायत आणि दोन चेंडू फेकलेत आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 2 धावा. बॅटिंग करत असताना साई स्टार अल्यानी संघाची सलामीची जोडी. एका बाजूने नितीन निमसे साथ देत असताना समीर शेख हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत. सुभाष भोईर गोलंदाजी करत असताना जुना जाणता गोलंदाज आहे. भरपूर वर्षांचा अनुभव दोघांकडे पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती नितीनला आपण पाहताय. अल्यानी संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. भरपूर वर्ष अल्यानी क्रिकेटची आणि शहापूरच्या क्रिकेटची व्यावसायिक खेळाडू म्हणून सेवा करणारा हा खेळाडू यावेळेस आडव्या बॅटने खेळतोय. त्या ठिकाणी शॉर्ट मिडविकेट वरती चेंडूला अडवतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकाला करतील आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. स्वर्गीय प्रशांत स्मृती आम्ही टेंबरे हा संघ मैदानावरती खेळतोय. निश्चितच प्रशांत भोईर आज आपला भाऊ आपल्यामध्ये नाहीये आणि त्याच्या आठवणींना उजाळा देत असताना त्याच्या आठवणींमध्ये हा संघ मैदानावरती खेळतोय. यावेळेस ऑन साइडला फटका खेचलाय. दूरवरनं फिल्डर येतोय. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. लॉंग ऑफ बाउंड्रीवरती येऊन चेंडूला अडवलं, पकडलं, फेकलं. तोपर्यंत येत या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावांची मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं ते 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. बिनबाद 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना साई स्टार अल्यानी संघ थोडासा शांत आणि संयमी खेळ मैदानावरती दाखवत आहेत. स्ट्राईक एंडवरती नितीन ज्युनियर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुभाष भोईर. षटक चांगलं राहिलंय. अद्यापर्यंत चांगलं राहिलं होतं मात्र त्याचा अनालिसिस बिघडवणारा हा फटका. जबरदस्त स्विच हिट अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू निघून जातोय कव्हर स्वीपर बाउंड्रीच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. चौकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. थँक्यू विजय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 72 धावा बनवायच्या आहेत. धावफलकावरती आहेत त्या 9 धावा. षटकातील 1 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करत असताना सुभाषला आपण पाहत आहे. भरपूर वर्षांचा अनुभव सुभाषकडे सुद्धा आपण पाहिलाय. बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी उपयुक्त बॅटिंग करत असतो. गोलंदाजीची भूमिका सुद्धा पार पाडत असतो. ऑलराऊंडर अतिशय प्रतिभा संपन्न खेळाडू आहे सुभाष भोईर. आपण पाहू शकाल मैदानावरती. स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती त्याच्या आठवणींना उजाळा देणारा हा संघ आपण पाहताय मैदानावरती. यावेळेस ऑन साइडला खेळलेला फटका अपील करतायत. पंचांचं बोट आकाशाकडे. प्लम पकडलंय. पायचीच्या स्वरूपात बाद होईल. अल्यानी टीमला लागलेला 440चा झटका. फलंदाज नितीन निमसे तंबूच्या आश्रयाला परतलाय. धन्यवाद डीजे. दोनही संघांना महत्वाची सूचना येते आयोजन कमिटीच्या वतीनं. मित्रांनो स्पर्धा आपली आहे. आपण मैदानाच्या बाहेर एकमेकांचे चांगले मित्र असतो. मैदानावरती आल्यावरती सुद्धा खेळ भावना दाखवणं गरजेचं आहे.
मैत्रीची भावना दाखवूयात, हसू खेळू शिस्त पाळू आणि चांगलं क्रिकेट दाखवून निश्चितच आपल्या परिसराचा मान उंचवावा अशा उद्देशाने आपण या ठिकाणी हा सामना खेळायचा आहे. यावेळेस पाहायला मिळतंय विकेट संपादित केली जाते. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती पाहायला मिळतायत त्या 9 धावा. एक गडी बाद होतोय. नितीन निमसेच्या रूपाने लागलेला हा मोठा झटका. बॅटिंग करणारी टीम मैदानावरती साई स्टार आल्याने हा संघ मैदानावर खेळतोय. पहिली विकेट कॅरी झाली आहे. बॅट्समन नितीन ज्युनियर तंबूच्या आश्रयाला परतलाय. चला स्पीडअप करा. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती जोडल्यात, 1 विकेट मिळवली आहे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. संदेश अष्टपैलू खेळाडू राईट आर्म ओव्हर द विकेट. समीर शेख बॅकफुटला जाऊन पंच दिलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरनं दन 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 करत चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. पाठलाग केलाय मात्र असफल. चौकार. थँक्यू. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण आहोत. अतिशय प्रतिष्ठेची मानाची अभिमानाची स्पर्धा. स्पर्धेचं हे 8वें पर्व या ठिकाणी पार पडतंय आणि 8व्या पर्वाचा हा 5वा दिवस अगदी डामडावलामध्ये या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समीर शेख आल्या ठोकलाय चौकार. यावेळेस ओव्हरपिच चेंडू फटका खेचलाय लॉंग ऑफ बाउंड्रीवरती. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एका टप्प्यावरती चेंडूला पकडलं. एक सिंगल धावी. एका धावीची मदत स्कोर कार्डला करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. निश्चित आपण पाहाल तर बाउंड्रीवरनं डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं, मात्र कुठल्याही प्रकारचं नुकसान यावेळेस पाहायला मिळत नाही. एक सिंगल धावेचं योगदान. स्कोर कार्ड पुढे सरकतंय. 14 वरती जाऊन पोहोचलंय. 14 ऑन द बोर्ड. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 72 धावांचं टार्गेट चेस करायचंय. मोठं टार्गेट आहे, मात्र मोठमोठी टार्गेट चेस करण्यामध्ये माहिर असणारा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. एकाहून एक दर्जेदार खेळाडू साई स्टार आल्याने संघामध्ये तुम्ही पाहत असाल. तितक्याच ताकदीची गोलंदाजी आम्ही टेंबरेकर या संघामध्ये सुद्धा पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. मोठी विकेट कॅरी केली जाईल. गोल्डन डकचा शिकार. पहिला चेंडू फेस करत असताना पुल अनसक्सेसफुल. फलंदाज माघारी परतेल. भाईचा खेळ संपला. चौदा या धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का. साई स्टार आल्याने हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. 72 धावा चेस करायच्या आहेत. आश्वस्त करत असताना पाहायला मिळाला नितीन. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला, त्याला माघारी पाठवलं. त्यानंतर आपण पाहत असाल समीरनं एक चौकार ठोकलाय. बॅटिंग करत असताना मैदानावरती भाई होता. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना चूक केली. स्पर्धेचा 6वा दिवस या ठिकाणी पार पडतोय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा संदेश गोलंदाजी करतोय. सलाम शेख मैदानावरती आलाय. एका बाजूनं सलाम शेख, दुसऱ्या बाजूनं समीर शेख. शेख बंधू मैदानावरती. मैदानाच्या बाहेरनं निजामबाई शेख या ठिकाणी आजोबा कुतूहलाने मॅच पाहत आहेत. विशेष करून या कुटुंबाचा विचार केला तर बशीरबाई शेख हे सुद्धा एक लिजेंडरी क्रिकेटर आल्याने संघाकडनं खेळले बरेच वर्ष. त्यांची 2 मुलं मैदानावरती. शेख बंधू सलाम शेख यावेळेस हलक्या हाताने प्लेस केलं. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट करतायत. निश्चितच अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात साई स्टार आल्याने संघ मैदानावरती खेळतोय. फाईट देत असताना स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती आम्ही टेंबरे संघ मैदानावरती खेळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. धावा बनवायच्या आहेत 72. 72 टू विन. संदेशचा चेंडू पुन्हा एकदा समीर शेख कॉपी बुक टाइप मध्ये बॅटिंग करत असताना जबरदस्त फटका. मागे सरकला. त्यानंतर दिलेला पंच आपण पाहताय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी. 1 बाउन्स चेंडू सीमा पार.
चौकार. दोन षटकं संपतायत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 19 धावा. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग, लाख मोलाची स्पर्धा, मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा शहापूरच्या ग्रामीणच्या क्रिकेटला उच्च शिखरावरती नेत असताना रामभाऊ पाटोळे, जितूभाऊ पाटोळे, वैभवदादा पाटोळे, नरेशजी पाटोळे आणि संपूर्ण पाटोळे आणि पाटोळे ब्रँड शेंद्रूणकरांचं हे बहारदार आयोजन. आपण 8व्या वैभवशाली गौरवशाली पर्वामध्ये आहोत आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण गेली 6 दिवसापासून पाहत आहे. अतिशय डामडावलामध्ये पार पडतीये, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पाहायला मिळतीये, अतिशय शिस्तबद्धपणे आपण पाहत आहे. दर्जेदार क्वालिटी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी मैदान, क्वालिटी लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची वाहिनी, मिलन पाटील सर आणि त्यांची संपूर्ण कंपनी या ठिकाणी अतिशय मेहनत घेत असताना गौरवजी सावंत सर. चला वेळेची काळजी घ्या टेंबरेकर, वेळेची काळजी घ्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. निश्चितच आम्ही वेळ काउंटडाऊन करतोय. 10 मिनिटं होत आहेत, 2 षटकं होत आहेत आणि इथून जर विचार केला 2 वाजून 15 मिनिटांनी बरोबर पहिला चेंडू पडला होता आणि 2 वाजून 26 मिनिटं होत आहेत. 11 मिनिटं आपण खर्च करतोय 2 षटकांसाठी. वेळेची काळजी घेणं इथून बंधनकारक असेल. टाइम कव्हर करावा लागेल. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आम्ही तुम्हाला देतोय. जर पूर्ण झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड मध्ये अतिरिक्त घ्यावा लागतो आणि 5 षटकं जर 25 मिनिटांमध्ये झाली नाहीत तर आम्ही अजून एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड मध्ये घ्यायला लावत असतो. निश्चितच आयोजन कमिटीचा हा रूल आहे. पंचांच्या माध्यमातून टाइम काउंटडाऊन केला जातोय. वाईट बॉल आलाय, अवांतरची धाव येते. स्कोर कार्ड 20. समीर शेख मैदान, सलाम शेख मैदानावरती स्लॉकस्विपचा फटका फसलाय आणि मैदानावरती जल्लोषाला सुरुवात झाली आहे. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाते. सलाम शेख तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. आज शेंद्रून गावाने चषक ठेवला SPL नावाचा. शेंद्रून गावाने चषक ठेवला SPL नावाचा. आज शेंद्रून गावाने चषक ठेवला SPL नावाचा. धन्यवाद. स्पर्धेच्या 6व्या दिवसात आपण आहोत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक एक गोष्टीवरती, एक एक घटनेवरती, एक एक शब्दावरती आयोजन कमिटीची करडी नजर आणि लगेचच प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली जाते. जिथं कमी काय दिसेल ते पूर्तता केली जाते. आपण क्वालिटीचा विचार करत होतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचं एक जबरदस्त लाईव्ह कव्हरेज पाहतोय. दरम्यान एक विकेट गेली आहे रोहन खाडे मैदानावरती. बॅटिंग करण्यासाठी आला. इनिंगचा पहिला चेंडू फेस करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि सचिन सातपुते सेफ हँड हा झेल टिपतोय. मोठी विकेट मैदानावरती कॅरी केली जाईल. रोहन खाडे तंबूच्या आश्रयाला. आलेल्या पाहुण्यांचा आज शेंद्रून गावानं चषक ठेवला SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवला SPL नावाचा. शेंद्रून गावानं चषक ठेवला SPL नावाचा. थँक्यू रिजू. 20 धावांवरती लागलेला अजून एक झटका. धक्के मिळतायत. पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. तब्बल 4 फलंदाज टॉप ऑर्डरचे तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलेत. इथून समीर शेखची जबाबदारी वाढली आहे. समीर शेख वरती फार मोठी जबाबदारी. मैदानावरती आपण पाहिलं असेल तर नितीन ज्युनियर 4 धावांचं निश्चित योगदान दिलं आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावला. त्यानंतर आपण पाहताय बॅटिंग करत असताना भाई सुद्धा स्वस्तात बाद होतोय. सलाम शेख ज्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा, व्यवसाय खेळाडू आहे, तो सुद्धा स्वस्तात बाद होतोय. रोहन खाडे मैदानावरती आला. शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज हर्षल वाळिंबे मैदानावरती आलाय. फुलटच चेंडू ऑन साइडला खेळला. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर आहे. चेंडूला पकडलं. दुसऱ्या धाबेची गरज आहे का? गरज आहे का हा प्रश्न विचारला जाईल. विनाशकाले विपरीत बुद्धी. फलंदाज माघारी परतेल. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. हर्षल वाळिंबे बॅक टू द पॅव्हिलियन.
आयोजन पाहायला मिळते, नियोजन पाहायला मिळते, सजावट पाहायला मिळते, त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय. डीजेची सुमधुर साथ आपल्याला पाहायला मिळते. डीजे महेश कैलासजी लकडे यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. पहिल्या दिवसापासून अतिशय चांगलं संगीत संयोजन आपल्याला अनुभवायला मिळतं. त्याचबरोबर प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा, प्रत्येक कलाकाराचा मान सन्मान करण्याची हॉस्पिटॅलिटी आपण या ठिकाणी हा संपूर्ण आनंद लुटत आहोत. यावेळेस पहा पुन्हा एकदा या मॅच मध्ये मित्रांनो सुरुंग लागलाय अल्लानीच्या टीमला. अजून एक फलंदाज माघारी परततोय, ज्याच्यावरती मदार होती, ज्याच्यावरती भरोसा होता, तो भरोसा या ठिकाणी तुटलाय. बॅट्समन समीर शेख तंबूच्या आश्रयाला. सुनील भोंडुले दोघं लाभलेत मोलाचे स्पॉन्सर. राम पाटोळे दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर. चिंटू पाटोळे उपाध्यक्ष, वैभव पाटोळे सचिव आधार. सुभाष वालिंबे दादा लई खास सदा पाठीशी असतो कमी. आई गावदेवी निश्चित आपण पाहत असाल टॉप ऑर्डर मध्ये खेळणारे दोन फलंदाज साई स्टार अल्लानी संघामध्ये दिसत नाहीयेत. मेजर जयेश खापरे सकाळच्या मॅच मध्ये आपण पाहिलं त्याला, त्यानंतर विजय पष्टे हे दोन खेळाडू आपल्याला आज दिसत नाहीयेत. मात्र 72 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी भरपूर मेहनतीतून करावी लागेल. यावेळेस थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, घाई केली, अति घाई संकटात नाही. पायाला चेंडू लागला, त्यानंतर सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमयी चौकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर एकंदरीत 25 धावा. निलेश निमसे मैदानावरती आलाय. हार्ड हिटर फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळखला जातो. निश्चित याच मैदानावरती 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना निलेशनं पूर्तता केली होती. या मॅच मध्ये लंबा खेळणं आहे मेरे दोस्त, मोठी खेळी करावी लागेल. 72 धावांपर्यंत पोहोचायचे स्कोर कार्ड वरती आहेत त्या 25 धावा. 25 ऑन द बोर्ड. 72 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर संपूर्ण 6 षटकं पहिले खेळून काढावी लागतील. संधी मिळेल तेव्हा आक्रमण करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा अपील करतायत, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत, चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. सुभाष भोईर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अनुभवाचा करिश्मा मैदानावरती दाखवला आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी उपयुक्त गोलंदाजी केली. 3 षटकं संपतायत, धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 25 धावा. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. अर्थातच स्पर्धेच्या गुणवत्तेविषयी आपण चर्चा करत होतो. पहिल्या दिवसापासून ही मंचाच्या डाव्या बाजूला जी बाईक आहे बाबा, ती बाईक थोडीशी फिरून लावली तर बरं होईल. त्याची डायरेक्ट रिफ्लेक्शन आरशाचं या ठिकाणी आम्हाला होतंय. थँक्यू. पाणी पिण्यासाठी या ठिकाणी वेळ दिला जातोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ दिला जाईल. निश्चितच इथून मोमेंटम कशा पद्धतीने शिफ्ट करायचं, सध्या तरी आपण पाहिलं तर मोमेंटम स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाच्या दिशेनं पाहायला मिळत आहे. विजयाच्या दिशेनं आगेकूच त्यांची चालू आहे. नक्कीच क्वालिटीचा आपण विचार करत होतो. जेपी पॅनलची संपूर्ण टीम या ठिकाणी काम करते. अगदी पहिल्या दिवसापासून भरपूर चांगली अंपायरिंग पाहायला मिळते, पंचगिरी पाहायला मिळते. आमचे नदीम शाह सर, त्याचबरोबर सुमितजी देशमुख सर यांच्याकडनं डोळ्यात तेल घालून अंपायरिंग करतायत. आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी वसईवरनं दूरवरचं अंतर कापून विजयजी वागरे सर या ठिकाणी डान्सिंग अंपायर. ख्याती त्यांची भरपूर आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळेल. आणि मंचावरनं मॅच पाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव येते, धावफलकावरती जोडली जाईल. मंचावरनं मॅच पाहतायत आणि निश्चितच या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी खांद्यावरती आहे. भरपूर प्रेशर त्यांच्यावरती, मेहनत करतायत, दिवस रात्र कष्ट करतायत. मात्र खेळाडूंवरती सुद्धा आणि संपूर्ण ऑफिशियल टीमवरती ज्यांचं प्रेम राहिले. या स्पर्धेचे चेअरमन राम पाटोळे सर आणि स्पर्धेचे सर्वेसर्वा महत्वाचे खांदेकरी, जीवाचा जिवलग माणूस, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस
वैभवदादा पाठोळे यांच्याकडनं जर डान्सिंग अंपायर यांनी चांगला डान्स केला तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी तयार आहे. निश्चित सर तयार असतील आणि प्रेक्षक राजा सुद्धा आनंद लुटण्यासाठी तयार आहे. ही स्पर्धा जसजशी शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल तसतसं आपल्याला निश्चितच या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते. प्रचंड प्रेक्षक राजा या ठिकाणी येताना पाहायला मिळत असतो. रामदादा धोरे यांच्या मालकीचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, या क्रीडांगणावरती चाललेली ही स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा 6वा दिवस या ठिकाणी पार पडतोय आणि या 6व्या दिवसाची महत्वाची मॅच मैदानावरती आल्याने संघ थोडासा अडचणीत सापडलाय. एका पाठोपाठ एक विकेट गेल्या, त्यानंतर प्रेशर क्रिएट होतो, डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. षटक चौथं मार्गस्थ आहे. भाई गोलंदाजी करतोय, 2 चेंडू फेकलेत, एक वाईडची धाव दिली, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. स्ट्राईक एंड वरती लक्ष्मण खेळतोय. लक्ष्मण निमसे मोठ्या फटक्यांसाठी निश्चित ओळख आहे, ही ओळख इथून द्यावी लागेल. प्रयत्न करतोय, बॅट फिरवतोय, ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूच्या रेषेत आला नाही. निश्चितच बॅट फिरवली, बॅट स्विंग फास्ट, चेंडू नंतर येतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, डॉट. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. वाईड साठी रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जात आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू येतोय. निश्चितच स्वर्गीय प्रशांत स्मृती चषक 2025 टेंबरेकरांचं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. येत्या 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. प्रशांत भोईर आपल्यासारखा सर्वांचा लाडका भाऊ आज आपल्यामध्ये नाहीये. अगदी काही दिवसापूर्वीच आपल्याला सोडून गेला, दुर्दैवीरित्या अपघाती निधन झालं. आपण स्पर्धेच्या वतीनं, शेंदूर प्रीमियर लीगच्या वतीनं आणि आपल्या परिसराच्या वतीनं, परिसराच्या क्रिकेटच्या वतीनं भावाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चांगला चेंडू आहे. पंचांशी कुणी हुज्जत घालू नका. शॉर्टपी चेंडू पूल केलंय, पॉवरफुल फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, मात्र मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर त्या ठिकाणी झालाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. संघर्ष जारी आहे मेरे दोस्त. षटकार. भरपूर जागा बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. या चारही बाजूला हिरवागार निसर्ग आहे. कुठल्याही झाडाखाली बसा मित्रांनो, आनंद घ्या. मैदानात कुणी जाऊ नका. षटकार येतोय. संघर्षाची नांदी दिली आहे. यावेळेस फिरकीचं आक्रमण, जबरदस्त चेंडू, लेफ्ट हँड मारा पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राऊंड विकेटने टाकलेला हा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघतोय. उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपण पाहताय. एकंदरीत 5 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय भाईला आपण पाहताय. हा चेंडू सुद्धा बॉडी लाईन शरीरावरती आदळतोय. निश्चित कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक 4ची सांगता पाहता या ठिकाणी झाली आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. तब्बल 72 धावा, 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता विजयासाठी. थँक्यू सो मच. अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या दिवसापासून आपल्याला दर्जेदार मराठी भाषेचं समालोचन ऐकायला मिळतंय. सुरुवातीला आपण दीपवीर बिराडे सर मुरबाड ग्रामीणचा एक भूमिपुत्र आवाज आपण ऐकला. त्याचबरोबर आपल्या सोबत गेल्या 2 दिवसापासून आदरणीय करंजी काळन सर कल्याण डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज, तंत्रशुद्ध समालोचन. त्याचबरोबर मनीषजी जोशी आपल्या शहापूरचा एक भूमिपुत्र आवाज आपण ऐकला, डेड बॉल. त्याचबरोबर आज आमच्या साथीनं दूरवरचा प्रवास करून आयोजकांच्या आणि आमच्या विनंतीस मान देऊन पालघरचं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, पालघरवरनं जो आवाज आपण सातत्याने ऐकत असतो, आज आपल्या शहापूरच्या धर्तीच्या सेवेसाठी, शहापूरकरांच्या सेवेसाठी दूरवरनं आदरणीय दीपेशजी कंटी सर या ठिकाणी आपल्यासाठी सेवा करतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आपण व्यक्त करूया. यावेळेस झेलची सुवर्ण संधी होती, त्या ठिकाणी प्रयत्न केले, चेंडू बाहेर जात होता, त्याला आतमध्ये टाकला खरा,
मात्र शेवटच्या मोमेंटला हाताला चटका दिला, चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. निलेश फायर करतोय. निलेश मध्ये पोटेन्शियल आहे, ताकद आहे, चौकार षटकार मारण्याची जिद्द आहे. यावेळेस फटका खेचलाय, चेंडू हवेत, उंची गाठली, लांबी गाठेल का हा? मात्र मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर अचूक जागेवरती एक सुंदर झेल आणि फलंदाज होतोय फेल. निलेश निमसे निघाला बाहेर. पत्त्यांचा बंगला कोसळावा अशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. निलेशने प्रयत्न केले, मात्र प्रयत्न अपुरे ठरतायत. माघारी परततोय. मोठी विकेट पुन्हा एकदा कॅरी केली जाईल. धावफलक स्थिरावलेला आहे ते 36 या धावसंख्येवरती. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 5. देवा भाकरे ओरपी चेंडू, फटका चांगला आहे. सौरभ चंदन सापळे, ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. आला, षटकार ठोकतोय. निश्चितच एक वेगवान गोलंदाज म्हणून अलीकडच्या काळामध्ये या गोलंदाजानं सुद्धा नाव कमावलंय. टीमसाठी जेव्हा गरज पडते तेव्हा बॅटिंग सुद्धा करतो. मैदानावरती आलाय, षटकार ठोकलाय आणि इरादे स्पष्ट केलेत. सौरवचे वडील चंदूदादा सापळे हे सुद्धा एक जुने जाणते खेळाडू होते. कल्याणीच्या क्रिकेटची भरपूर वर्ष सेवा केली. एक वेगवान गोलंदाज आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा त्यांचा सुपुत्र. सौरभ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस समोरच्या दिशेला जबरदस्त प्रहार केलाय. चपराक वाजवतोय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउंस, सीमा पार, चौकार. फलकावरती नक्कीच प्रयत्न करतायत. प्रयत्न करावे लागतील. जिद्द, चिकाटी, मेहनत मैदानावरती दाखवावी लागेल. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कराल तर यशस्वी व्हाल मित्रांनो. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ही तर क्रिकेटची मॅच आहे. इथं प्रयत्न केलेत, अशाच पद्धतीची फटकेबाजी केली तर नक्कीच तुमच्या संघासाठी कमबॅकची भूमिका तुम्ही पार पाडून देऊ शकता, कमबॅक करून देऊ शकता. या ठिकाणी कमबॅकची सुवर्ण संधी आहे. चौकार षटकार येतोय आणि धावफलकावरती निश्चित वाढ. 46 धावा, 46 ऑन द बोर्ड. बॅटिंग करत असताना साई स्टार आल्याने हा संघ मैदानावरती खेळतोय. जिद्द दाखवावी लागेल. युवा खेळाडू, यंगस्टर खेळाडू, युवा जोश, युवा सरदार मैदानाच्या आतमध्ये. सौरभ सापळे बॅटिंग करतोय. चौकार षटकार आलाय आणि इथून कमबॅकची ग्वाही त्यानं दिली आहे. देवा भाकरेचा चेंडू समोरच्या दिशेला, जबरदस्त फटका खेळलाय. आता मात्र सचिन सातपुते मास्टर माइंड खेळाडू आहे. त्याला माहिती, त्यानं जाणलं फटकेबाजी कशा पद्धतीने होते. बरोबर अगदी यष्टांच्या समोरच्या बाजूला स्ट्रेटला अगदी उभा राहतोय आणि या चेंडूला मात्र कलेक्ट केलं. गॅप सिलेक्शन प्रॉपर आलं नाही. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं, फेकलं. एक सिंगल धाव. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती थोडीशी वाढ होतीये. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 47 या धावासंख्येवरती. लक्ष्मणकडनं इथून अपेक्षा असतील. राईट आर्म राऊंड द विकेट. देवा भाकरेचा हा चेंडू निश्चितच चांगलं जजमेंट, व्हेरी गुड जजमेंट. चेंडू जातो लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत इट्स अ वाईड बॉल. अवांतरची खून केली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 48 या आकड्यावरती. क्रिकेटची मॅच आहे मित्रांनो, कधीही टर्न होऊ शकते. 72 धावा बनवायच्या आहेत. 48 धावा धावफलकावरती. इथून विचार केला तर अजूनही 24 धावांची आवश्यकता विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 7 बॉल 24 धावा. 2 मोठे फटके आले. मॅच टर्न होते. मॅच टर्न करू शकतात. मात्र इथून क्षमता दाखवली आहे गोलंदाज देवानं. टाकलेला हा डॉट आणि संघासाठी निश्चितच अतिशय उपयुक्त डॉट येतोय.
पाच षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावफलकावरती 48 धावा, 48 ऑन द बोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 24 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग अँड स्टील 24 टू विन. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आहे, तुम्ही आतमध्ये बसा. तुमच्यासाठी त्या ठिकाणी खुर्च्या ठेवलेल्या आहेत, तुमच्यासाठी आसन व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, तिथे बसा. आयोजन कमिटीच्या वतीने ही प्रेमाची सूचना, दोनही डगआउट मध्ये सूचना आहे. कुणी बाहेर बसू नका मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज इथून विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती अविनाश देसले. षटक क्रमांक 6 शेवटचा अंतिम निर्णायक. सौरभ खेळतोय, समोरच्या दिशेला खेळलेला फटका सचिन सातपुते वेगाने येतोय. निश्चितच चांगल्या दर्जाची फिल्डिंग सीमारेषेवरती करतोय. चेंडूला अडवलं, फेकलं, 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. फटका जरूर चांगला होता. स्टेट ड्राईव्ह अगदी समोरच्या दिशेला येत होता, मात्र सचिन सातपुते काटा बनवून मध्ये उभा आहे. धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना सुद्धा एक चांगलं योगदान त्याने दिलं आणि यावेळेस फिल्डिंग मध्ये सुद्धा योगदान देतोय. षटक शेवटचा अंतिम निर्णायक. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 50 धावा. अजूनही 22 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. स्टील 22 नीड्स. 22 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू शिल्लक. 2 फटके 3 फटके जर कडक आले तर मॅच टर्न होऊ शकते. यावेळेस खोलवर टप्प्यात फुलर लेंथचा चेंडू जागेवरनं इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बोटांची जादू चेंडूवरती फिरवली. अविनाश देसलेला आपण पाहताय, अनुभवी खेळाडू आहे, भरपूर वर्षाचा अनुभव अविनाशकडे सुद्धा आहे. टाकलेला हा डॉट. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 22 धावांची गरज. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय, दणदणीत खणखणीत चौकार. मात्र चौकाराने काम होईल का हा प्रश्न पडलाय. 54 धावा धावफलकावरती. अजूनही 18 धावांची गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 18 धावा. सलगचे 3 षटकार आले तर अजूनही मॅच टर्न होऊ शकते, मॅच येऊ शकते साई स्टार अल्यानी संघाच्या दिशेनं. 3 चेंडू 6 आणि प्रत्येक चेंडूवरती 6 धावा येणं गरजेचं. अविनाश देसले गोलंदाजी करतो लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. स्ट्राईक वरती सौरभ. या चेंडूवर खेळलाय, फटका चांगला खेळलाय, मात्र एका धावेशिवाय काहीच मिळणार नाही. 1 धाव आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. तब्बल 17 धावांची गरज इथून विजयासाठी. संघ इथून संकटात सापडलाय. एक सामना सकाळच्या सत्रात जिंकले आणि ही मॅच निश्चितच हातातनं निसटते काय अशी परिस्थिती यावेळेस तयार झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती टेंबरे संघ त्या ठिकाणी परास्त झाला होता. या मॅच मध्ये जिंकून आव्हान कायम ठेवायचंय. जिद्दीनं खेळलात मित्रांनो, चांगले खेळलात आणि झुंजार खेळासाठीच ओळखली जाणारी ही टीम आहे. आम्ही टेंबरे संघ मैदानावरती. अर्थातच शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि विजयाची ग्वाही इथून दिलेली आहे. शेवट गोड करतायत, विजयी होत आहे टीम स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती. आम्ही टेंबरे संघ आपलं हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया साई स्टार अल्यानी संघाचं सुद्धा. चांगले खेळलात निश्चितच. दोनही संघ आपण अद्यापपर्यंत पाहताय 2-2 सामने खेळले, 1-1 सामना जिंकलेत, 1-1 सामना परास्त झालेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट, ज्याच्या बॅटमधनं दोनही संघाला विनंती आहे हँडशेक करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या. दोनही संघांना विनंती आहे हँडशेक करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू प्रात्यक्षिक ज्या खेळाडूने मैदानावरती दाखवलं. बॅटिंग करत असताना तब्बल 26 धावा कुठून काढल्या आणि गोलंदाजी करत असताना
अल्ल्याने टीमचं कंबरड ज्यानं मोडून ठेवलं. जुनं ते सोनं. सुभाष भोईर मॅन ऑफ द मॅच.